माकडाला दारू पाजली. कुणाला पाजली? माकडाला. कुणाला पाजली? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर कसं कळत नाही? पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं तुम्ही? पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं तुम्ही? कुठं पडतं ती? कळतं त्याला. त्याला माहित आहे मधी पडला की कार्यक्रम खाल्लास. साईडला सगळं कळतं. नाटक आहे ते. अहो मार 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 बायकोला रात्री मारत, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? हात वाळायचा बरं कळतो. आता काय करायचं? माय पिला ना, टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळ मनुकय ताकद वाढती, गोड लागते. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन ए अडाय का मी लेंड्या. सगळं कळतंय त्याला. नाटक करतय ती. सगळं कळतंय. सगळं कळत नाही असा जगात कोणी नाही बघा दादा. आणि त्या डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधानं दारू सुटत. जोपर्यंत संगत चांगल्याची लागत नाही, देवाचं नामचिंतन आवडत नाही, तवर माणूस जाग्यावर येत. अशी इंजेक्शन दारू सुटली असती ना, या महाराष्ट्राच्या बायांनी मंगळसूत्र इकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आई शपथ सांगते. आणि तुम्हाला असं झोपीत दिलं असतं. घे जनावर घे, जिंदगी वाटोळी केली दलिंदर घे. आई शपथ दिला असतं. तरसच तेवढा आहे. बाया कीर्तन की 2-4 तरी येऊन म्हणतात ताई लय पेतोय. काय करावं आता? एक सांगते, ह्याचं कारण फक्त संगत आहे. संगत बदला. आपला मित्र श्रीमंत असावा याच्यापेक्षा आपला मित्र वैष्णव असावा ही सगळ्यात मोठी संपत्ती. श्रीमंती बघून मित्र करू नका, संस्कार बघून मित्र करा. अरे श्रीमंतीचा मित्र तुम्हाला दगा देऊ शकतो, पण एखादा वैष्णव माळकरी मित्र बनवला तर तुमच्या प्रत्येक संकटात विठ्ठलासारखं तुमच्या पाठीशी उभा राहील. मित्र माळकरी ठेवा. कमीत कमी त्याच्या संगतीनं तुम्हाला हरिपाठ तरी, काकडा तरी, कीर्तनाची आवड तरी, ते म्हणेन तरी चल बसू वाटतंय तवर बस, पुन्हा जा. एकदा बसू वाटलं की पुन्हा कुठं जा? फक्त माझे चित्त तुझे, हे फक्त मन लागूच तरच आहे. संगत लय महत्वाची हो दादा. या जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. या जगात सगळ्यात विद्वान दशरथ आहेत, 2 नंबर द्रोणाचार्य. विटेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, त्या द्रोणाचार्याचा मुलगा संगतीनं वाया गेला. नाव त्याचा अश्वत्थामा. आजही मोक्ष नाहीये त्याला. संगत कोणाची? इन्मिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इन्मिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून ज्यानं ओढलं तो. दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा चुकीचा वापर केला. सगळं महाभारत ज्याच्यामुळे घडलं ती नालायक शकुनी मामा. अभिमन्यू चक्रव्यूहात पडलेलं असताना त्याच्या मानेवर लाथ घातली तो जयद्रथ. असल्याच्या संगती लागल्या. सामर्थ्यवंत माणसाचा पोरगा पण वाया गेला ना. माळकराचा गेला, त्याच्यात काय अवघड आहे? लय अवघड आहे दादा. संगत इमानदारीनं सांगा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त सेलो आहे का? बिचारे एकच इमानदार होते महाराज. ना लय अवघड आहे. आणि तुम्हाला कळत नाही असं नाही, सगळं कळतंय तुम्हाला. आणि काय हो दादा, काय पुढच्या पिढीला ज्ञान सांगता बरं तुम्ही? आता ही म्हातारी माणसं लय तोंडवर करून पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अरे पण काय गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पोरं वाया गेली. उगाच थोडे गेले. आम्ही वाया गेलो याला काय तर कारण असेल का नाही? अहो तुमची दिवसाची सुरुवात वासुदेवानं व्हायची. आमच्या आयुष्याची सुरुवात पाववाल्याच्या भोंग्यानं झाली. तुम्हाला झोपाय अंगाई होती, आम्ही शांताबाईवर झोपलो. काय फरक आहे का नाही? लय अवघड आहे. अहो म्हातारा जीव झाला तरी भजन करीत नाही ती. मारुतीच्या वाटेवर बसून पते खेळतात. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतात. ही गुणाची. फक्त पोरच वाया गेली.
मेल्या लयच अवघड आहे. पण बाबा ह्या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पुरीत वय ह्यांना काय लाजायत वय. आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय वय ग माय. आता काय करती, आता मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भांगर वास आहे त्या मिसरीचा. कसं नातीला ज्ञानेश्वरी वाचाय सांगणार सांगा बरं. नाही ग माय, धन्य माता पिता लागते बर का, घरात परमार्थ लागतो. उगच नाहीये हिंद विश्वात जेव्हा राहिलं कुस तसे सामर्थ्याने सांगते मी तुम्हाला. उगच होत घरात लागतच. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असायला विश्वास नाही देत. वाचा ना ज्ञानेश्वरी. जे काही तरुण पिढी हे पाठीमागच्यांचं जाऊ दे रे, यांचं केलं ते गेलं, आपला तरी विचार करा. काय शिकतो आपण सध्या? आर्ट, कॉमर्स, सायन्स, सीबीएसई, एसएससी, बीएचएमएस, एमबीबीएस, पीएचडी, ऍग्रिकल्चर, एमपीसी, यूपीसी, जे काही असेल हे शिक्षण जे आपण घेतोय हे अध्यात्मापेक्षा मोठं नाहीये. जोपर्यंत तुम्ही स्पिरिच्युअल राहत नाही तोपर्यंत तुम्हाला खरंच समाधान मिळत नाही. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. बायोलॉजिकल सूत्र, केमिस्ट्रिकल सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये बघायला भेटतील तुम्हाला. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे अध्यात्म. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण परिस्थिती अशी आहे या कलियुगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं झाल्याशिवाय राहत नाही. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवल्याशिवाय. ती जनाबाई म्हणतं ते खोटं नाही. पुण्यवंत पाताळी लोकिनी दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाल्याच झालते निबार, धुंद झाल्याच झालते निबार, धुंद झाल्याच झालते निबार, धुंद झाल्याच झालते निबार. विनंती आहे आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई आता जागा रे भाई आता जागा रे भाई आता जागा रे भाई. सोडणी सगळ्यांनी सगळ्यांना दोन्ही भार, सोडणी सगळ्यांनी दोन्ही भार, सोडणी सगळ्यांनी सगळ्यांना दोन्ही भार, सोडणी सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्यांना दोन्ही भार. आता चाला, आता चाला.
वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा. एवढं जमलं मिठी पडली आपोआप देव तुमचा होणार आहे. पण हे सगळं जमण्यासाठी माझे चित्त तुझे. पण हे इतकं बेकार आहे. माकडाला दारू पाजली. लक्षात आहे ना. कुणाला पाजली. दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला. विंचू चावल्यावर पाठीमाग भूत लागलं. माकड किती पळन. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यत्वा तद्वा भविष्याते. विचार करा ते माकडाचे काय हाल होतील. एवढं मन चंचल. पण जसं देवा तुला पाहिलं माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया देवा. आता देह जाओ अथवा पांडुरंगी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. आता दुसरं काही करायला आवडतही नाही. करावंसं म्हणायला मन ऐकतही नाही. आणि एवढं झालं मग देवा आमची अवस्था. देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो. माऊली सांगतात या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि सामर्थ्यानं मला माझी ओळख व्हावी. आणि ही सगळी ओळख पटण्यासाठी मला सामर्थ्यानं मन ताब्यात घेणं गरजेचं आहे. मग आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक राहिला. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची मागारे परती जेवी. लवण मीठ कुंजरे हत्ती 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला 3 तास धुतला आणि माघारी आणला. आला का. अगदी तस नोहे सारिता लवण मिळविता. आमची अवस्था तशीच झाली. कारण मन तर तुझ्या जवळ राहिलं ते फक्त शरीर आहे. अहो तिथंही आलो माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा आणि एकदा जाईन गे मायतया भेटेन माहेरा. मग काय सर्व सुकृताचे फळ मी लाहीन कधी क्षम मी देईन. क्षमा मी देईन नाहीये बरं का. ते लय हरिपट खतरनाक म्हणतात. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षमा मी देईन पांडुरंगा. बापरत्मदेवर विठ्ठलाचे बेटे आपल्या सेवेसाठी करणे ठेला. अर्थ किती चुकीचा निघतोय तो. समसाठी मी देवाकडे गेलो देवाला भेटलो आणि देवासारखा झालो. सम सारखं देवासारखं होणं आपल्या समसाठी करोनी देवानं मला देवासारखं केलं. कधी केलं. जाईन गे माय जेव्हा मी नाचत जाऊ त्याच्या गावात धैर्या सुख देईल विसावा. अशी अवस्था माझी झाली. लय सोपं आहे दादा. देवाचं नाव काही पाप बीप देत नाही. काल वेळ नाम